जगाच्या कणामनात विराजमान आहे. आता एक माता म्हणून आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो. परंतु आम्हाला खंतही वाटते शिवबा. खंत कोणते खंत साहेब? आम्ही काही लोकांचे तोंडी म्हणून ऐकतो बाराचे. शिवाजीच्या मावा पण शेजारच्या घरात म्हणजे हे स्वराज्य स्थापन करताना आमच्या शिवबाराजांनी ते सोसले भोगले कसे घेतले त्याचा प्रत्यक्ष अनुभव कोणालाच नको. फक्त हवे ते ऐकत का करेल या गोष्टीची आम्हाला खंत वाटते. आम्ही योग्य बोलत आहोत ना शिवबा? तुम्ही शांत का? आमचं मनसुद्धा आपण जाणता मासाहेब. आजच्या रयतेला हीच जाणीव व्हावी यासाठीच आज आम्ही आमचे अष्टप्रधान मंडळ आणि काही शिलेदारांना या ठिकाणी आमंत्रित केले आणि आमचे हेच प्रयोजन ध्यानात घेऊन आपण आपली खंत व्यक्त केली पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्या मुलीचे चांगले आपल्या अम्माशी जाणून घेणे शिकायला हवे. हो बाळाचे आऊसाहेब बाळ आपण आता येताना पाहिले निरीक्षण केले. आमचे मावळे म्हणवणारे बालचमणी युवक मोठ्या आदराने आमची प्रतिमा पूजत होते, जय जयकार करत होते. आपल्या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका मोठ्या दिमाखात डवलत होती. परंतु या सगळ्यामागे विचित्र ध्वनिक्षेपक आमचे कर्ण मलिन करत होते, कारण त्यावर वाजत होती अश्लील गाणी. यावेळी आम्हीच काय आमची प्रतिमा देखील शरमेने मान खाली खाली. परस्त्रीमाते समान ही शिकवण केवळ आम्ही आमच्या शिवबाला दिली नव्हती तर समस्त पुरुष वर्गाला केली होती. आम्ही पाहतोय शिवबा ते परस्त्री आपण काय घरच्या स्त्रीच्या नावानेही शिव्याच्या लाभल्या वागण्यात देशश्रेष्ठपणा मानला जातो. काही ध्यानात येते का? कुशाग्र बुद्धी, मनगटातील ताकद आणि मनातील सहसता उत्साह ही तुम्हा बालचमोनी युवकांची खरी संपत्ती आहे. पण ती आज वाम मार्गाला जाताना आम्ही पाहतो. हे स्वराज्य आम्ही का उभे केले? परकीय गुलामगिरीतून आपली सुटका व्हावी यासाठी, या स्वराज्यातील स्वातंत्र्याचा स्वैराज्य व्हावा यासाठी असा यक्ष प्रश्न आज आमच्यासमोर उभा आहे. पण शिवबा आपल्या पराक्रमाची जाण असणारे व तसे आचरण करणारे काही युवक युवती आपण येताना पाहिले. आपल्या पराक्रमाचे सुरेख पोवाडे ऐकत परिसर स्वच्छता, रक्तदान शिबिरे, व्याख्याने, विविध स्पर्धा या सगळ्याचे दर्शन आपल्याला घडले. हेही नसे थोडके. काही त्रास होतो दूर जाताना आम्ही सकाळी पाहिले आणि पुढे जाऊन पारंपरिक वाचन मैदान चित्राचे प्रदर्शनी सुरू होते. ते पाहून आम्हाला खूप आनंद झाला. परंतु नाण्याची दुसरी बाजू आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. आजच्या रयतेला ही जाणीव करून देणं गरजेचं आहे. फक्त आम्हीच नव्हे तर आमच्या शिलेदारांनी सांडलेल्या रक्ताच्या स्मृती जाग्या करण्यासाठी पुन्हा एकदा तो इतिहास आठवण्यासाठी आज आम्ही सर्वांना इथे घेऊन आलो आहोत. आमचा 18 पगड जातीचा हा मुलूक कोण्या एकाच्या कष्टाचे फळ नव्हे. यासाठी कैक शूरवीरांनी आणि रणरागिनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जीवाची बाजी लावली तेव्हा हे स्वराज्य उभे राहिले हे आपल्याला विसरून चालणार नाही. चला शिलेदारांच्या तोंडूनच ऐकूया आणि मनामध्ये साठूया पुन्हा एकदा तो धगधगता इतिहास. हे अगदी योग्य केलं शिवबा. सर्वप्रथम अष्टप्रधान मंडळाने आपला कार्यभार पाडला. मार्गदर्शनाखाली आम्ही राज्याचा कारभार चालवण्याची जबाबदारी पार पाडली. त्यात आम्हाला आमच्या मंडळातील सर्व सदस्यांनी अनमूल्य सहकार्य दिले. नमस्कार. आम्ही आहोत या अष्टप्रधान मंडळातील अपाध्य रामचंद्र निलकंठ मुजुमदार. राज्याचा सभाखर्च पालिकेची जबाबदारी नमस्कार. आम्ही आहोत मोरेश्वर पटेलराव म्हणजे जे असतात अष्टप्रधान मंडळाचे. आम्ही राज्यकारभार दरम्यान परिवाराची कामे नमस्कार. आम्ही आहोत न्यायाधीश निराजी रावजी. राजांच्या आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रयतेमध्ये न्यायदानाचे कार्य पार पाडले.
आमच्याकडे होती. राजे मुद्रा नमस्कार. आम्ही आहोत यामध्ये असं म्हणतात राजचंद्रात्री बघते आपल्या राज्य कारभार चालवताना प्रत्येकी पण राज्याशी संपर्क ठेवावा लागेल. ते काम आम्ही पाहत असो. तर आता आमच्या शिलेदारांनी आपला कार्यभार मांडला. ताना या. राजे मुद्रा भवानी मंदिरात संत्र्याच्या घेतली. त्याच्या अगदी नारळ पावला त्याला असले जाणार वाहिले गेलं तरी चालतात. ते एक मस्तक राखण्यासाठी महाराजांच्या शब्दामोर मरणाचा ब्या हाच कोणाला. राम राम. संध्यास निहातानाचा राम राम. निहातानाची काळजी मालुसरे उमलतकर आहोसाहेब यांनी राजांना बघून आलं. कोंडानाकडे घ्या पाहिजे. लय अवघड गाड्याचा कट. कोण घेणार? म्या म्हणलं म्या घेणार. माझ्या रायबाचाला घेऊन होतं पण मला त्यापेक्षा बी गड घेणं महत्वाचं होतं. माझा धाकला भाऊ सुरेजी माझ्या सोबत होता. माझा भाऊ आणि मावा माझ्या सोबत होतं. उदय बांधला त्याच्या सैन्यालाच काय तर माझ्या मस्त मदड्यात तिला चारी मुंड्या चित्करून कोणाला लढतला. माझ्या राजाला दिला सबूत म्या राखला. कोंढाण्याच्या या लढाईत माझा गडीत तानाजी धारातीर्थी पडला. गड आला हो पण माझा सिंह गेला. तानाजी मालुसरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही त्या कोंढाणा गडाचं नाव ठेवलं सिंहगड. तानाजी असं नसतं. बाजी आता आपण जाऊ. शिवा तुझी ये. राम राम. मी बाजीप्रभू देशपांडे. राम राम. आणि म्या शिवाकाशी पन्हाळगडच्या पायथ्याशी असलेल्या बेनापूर गावात आम्ही नांदी. पुणे जिल्ह्यातील घोर गावाच्या आम्ही व तर पाचल्याचे आम्ही निवाण होतो. पुढे राजांच्या सेवेत आल्यावर राजाने आमच्या तो युद्धाचं गुण हेरलं आणि मला त्यांच्या सेवेत सेवा करायचं भाग्य दिलं. अहो बाजी, प्रभू रामचंद्रांसाठी जसे हनुमान होते तसे या शोभाराजांसाठी हे बाजीप्रभू देशपांडे होते. आपण या स्वराज्यासाठी केलेलं बलिदान हे अविस्मरणीय आहे. काय शिवा? होय तर राजा. तुम्हाला स्वराज्यासोबत मला बी आले नाही. सण लोक आले माझं. अरे शिवा, तू होतास म्हणून तर आमचे प्राण वाचले. नावाने रंगरूपाने आणि चित्रानेही अगदी आमच्यासारखाच असणारा हा शिवा रोज जोर बैठका काढून व्यायाम करत सकस आहार घेऊन दयाखोऱ्यात लहानाचा मोठा झालेला हा चपळगडी हौसेने आमच्या सैन्यात भरती झाला होता. शिवा बाजी, काय घडलं होतं त्या रात्री घोडखिंडीत? इतिहास मांडा बाजी. वैजी राजा. पावसाळ्याचा दिवस होता. राजा पन्हाळगडा असताना सिद्धीच्या होण्याकडेला वेढा दिला. दिवसेदिवस वेढा घट्ट करत होता. बेपार पाऊस कोसळत होता. परिस्थिती बिकट होत चालली होती. जेवढी परिस्थिती बिकट तेवढे राजाच्या मनोधैर्याने कसं लागले. मुंगी देखील वेड्याच्या पहारातून जाऊ शकला नाही. अशा पहारातून राजाच्या हेराने एक वेड्यामध्ये फट सुटत नाही. तिथून वेडा बाहेर पडायचा ठरला. अंधारी रात्र ठरली. धो पाऊस. सगळीकडे सेवा. सिद्धी जवाहरला सटवा देऊन गडावर निघायचा गनिमत हवा राजाने आपला. सिद्धी जवाहर मनातून लई खुश झाला. सिद्धी जवाहरला जन्माचं चक्र राजाने वकिलाकडून पाठवलं. बाजी काका, म्या, राज आणि आमची बाकी मंडळी आम्ही गडावरच काही कार्य करतच होतो. तेव्हा माझ्या मनात आलं आपण राजाबरोबर असतो, त्यांना रोज बघतो, त्यांचं सगळं आमचं तुझं आपल्याला माहिती आहे. मग या व्यक्ताला ते कसं स्वराज्य करणार माझ्या मनात आलं. म्या शिवाजी झालो तर राजा एका वाटेनं आणि आपण एका वाटेनं गडावर निघतो. राज शिकून पोचत्याल. आपल्याला सिद्धी पकडणार आहे खरं. अवापी मला न्यायचं आहेच. माझ्या राजाचे समजून मला मरण आलं तर माझ्या करण्याची कोण मीच. यावर राजाने माझ्या जीवाचा धोका लक्षात घेऊन चिंतित झालं पण त्या मागं हटलो नाही. राजांनी माझ्या युक्तीवर अंमल केला. आमची वस्त्रे, भूषणे आणि तलवार देऊन आम्ही शिवाला तयार केला आणि बाजीनं साथ घातली. बाजीनं सांगितलं आम्ही आता थोड्या दिवसांनी या गडावरून जाणार आहोत तर येथील सैन्याला आम्ही मानाचे विडे देऊ इच्छितो. आपण जाणार असे विचारताच राजाने शिवाला साथ घातली. आम्ही थक्क होऊन शिवाकडे पाहत होतो. मूर्तिमत साक्षात दुसरे शिवाजी महाराज उभे होते. आम्ही शिवासोबत खऱ्या शिवाजी महाराजांचा दिवस घोडा व तलवारून रवाना झालो. सैनिकांना विडे देऊन व गडावरील मान्यवरांना भेटून आलो. तरी कुणाला शंका आली नाही. सारे जण फसले. सर्वांना भेटून शिवा आमच्याकडे आला तेव्हा आम्ही त्याला टक लावून बघत होतो. साक्षात आमचे दुसरेच
परंतु शिवाच्या चिंतेने मात्र आमचे मन भरपूर आले. परंतु शिवा मागे हटायला तयार नव्हता. दोन पलक्या तयार झाल्या. बळांनी पलक्या उचलल्या. तुतरपा धारकाई पळत होते. पावसाळ्यात चिखलाची वाट फार वाहणार होता. पुढे जाऊन दोन्ही पलक्या थांबल्या. राजाने शिवाला करपचून मिठी मारली. स्वामिनिष्ठ सत्यराच्या अखेरची भेट होती ती. बाजी पुढे झाली. ड्युटीच्या प्रकाशात त्याने शिवाची गळाभेट घेतली आणि म्हणाले, शिवा, आता तुझी वाट वेगळी असेल शिवा, तर भेटू पुन्हा. झालं. भोयांना आज्ञा दिली. दोन्ही पालख्या उठल्या. आमची पालखी आड मार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली, तर शिवाची पालखी मुख्य रस्त्याला लागली. सिद्धीच्या काही सैनिकांना पालखी दिसताच एकच गलबला झाला. शिकाऱ्याने सावधान झडप घालावी तशी झडप घालून सैनिकांनी पालखी तावड्यात घेतली. पालखीचा शिवाजी सापडला म्हणून सैनिकांना एकच आनंद झाला. सिद्धीला बातमी समजली. शिवाला सिद्धीच्या छावणीत आणले. शिवा खऱ्या शिवाजी महाराजांच्या वाट्यात तशा रूपात आसनावर बसला. इतक्यात आमच्याकडून वेळोवेळी मार खाल्लेला रुस्तम यजमान त्या ठिकाणी आला. त्याला शिवाजीचे निरीक्षण करण्यास सांगितले. अफजल खान वध प्रसंगी आमच्या कपाळावर तलवारीचा निसटता वार झाला होता. त्याचा व्रण आमच्या कपाळावर असल्याचं रुस्तम यजमानच्या ध्यानात आले. त्याने ओळखले, ये शिवा झूठा है. सिद्धी चौथाला पालखीच्या शिवाला त्यांनी खाली खेचले. उभ्या साखा दंडास बांधून भल्या त्याच्या वार केले. संतप्त भाजल्याने आपली तलवार शिवाच्या छातीतून आर-पार केली. रक्तबंब हाताने साखळदंड पकडत मी फाजल खानाला म्हटलं, शिवाजी महाराजांना पकडायची तुमची इच्छा मरेपर्यंत पुरी होणार नाही. आणि मनातल्या मनात आई भवानीला प्रार्थना केली, माझ्या राजाला विशालगडी सुखरूप पोचू दे. आणि अशा रीतीने आमच्या शिवाला शौर्य गती प्राप्त झाली. पन्हाळ गडावरून आमची सुखरूप सुटका व्हावी म्हणून शिवाने मरण पत्करले. धन्य धन्य तो शिवा, धन्य धन्य ते त्याचे बलिदान. शिवाच्या बाबतीत बाजूला ही घटना घडत असताना आम्ही आणि बाजी विशाळगडाकडे मार्गस्थ होत होतो. आता चिडलेल्या सिद्धी जोहरने सिद्धी मसूदला आमच्या मागावर धाडले होते. हा हा म्हणता म्हणता शिवाजी राजे, बाजी काका आणि किल्ले महाराणा सिद्धी मसूदची फौज येऊन भेटली. एवढ्या काळ्या घोर अंधारात एवढ्या मोठ्या जखमांनी लालबुंद झालेल्या बाजीच्या तलवारी गरागरा फिरत होत्या. आगीचा दमडा लोट ठिणग्या उडीत होता. गजापूरची किल्ला रक्ताने मागून गेली. सुमारे 20 तास सैन्यावर युद्ध सुरू होते. दिवस उजाडून सूर्य आता मावळतीकडे झुकत होता. अखेर महाराज गडावर पोहोचले. पुढे जाऊन त्यांना आवड होती बाजी काकांच्या भेटायची आणि बाजी काकांना आवड होती तोफांच्या आवाजाची. आम्ही बाजींच्या समोर आलो. बाजींची गळाभेट घेतली. बाजींच्या चिंतेने आम्ही दहीवरून आलो. आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आमच्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. क्षणात आम्ही महालावर आलो. राजांना मुजरा केला. शत्रू कधीही आपल्याला कटू शकतो. राजे आता वेळ दवडणे नाही. राजे गडाकडे रवाना झाले. शत्रूची फौज समोर आली. आम्ही आव्हान दिला, या लेकरांना या आमचा राजा हवाय ना तुम्हाला, या धावतो आमचा राजा. असं म्हणत बाजीची वानरसेना सिद्धी मसूदच्या सैन्याला जाऊन भिडली. घनघोर युद्ध सुरू झाले. सिद्धी मसूदला एक पाऊली पुढे सरकता येत नव्हते. आम्ही विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचलो होतो. तिथे उभ्या असणाऱ्या शत्रूशी आम्ही झुंज दिली. विशाळगडाच्या पायथ्याशी आम्ही तर गजापूरच्या घोडखिंडीत बाजी जीवाची तमा न लावता शर्थीने खिंड लढवत होते. एकीकडे शिवाने आमच्यासाठी जीवाची बाजी लावली होती आणि आता बाजी. रक्तबंबाळ झालेला बाजीचा देह जणू आगीचा एक लोळ ठिणग्या उडत असताना अचानक घात झाला. कुणीतरी सपकन बाजीवर पाठीमागून वार केला. रक्ताचा लोंढा वाहिला. गजापूरच्या घोडखिंडीमध्ये बाजीच्या रक्ताची गंगा धो धो व्हायला लागली. धारातीर्थी पडलेल्या बाजीच्या मस्तकावर आम्ही जरतासी मुंडाचे मोठ्या आदराने चढवले. सगळ्यांच्या डोळ्यात आसवे जमा झाली होती. परंतु बाजीच्या चेहऱ्यावर मात्र स्वामी कार्य पार पाडल्याच्या समाधानाचे कृतकृत्यतेचे भाव दिसत होते. माझ्या शिवा आणि बाजीच्या पराक्रमाने आणि रक्ताने ही घोडखिंड पावन झाली. म्हणून आम्ही त्या घोडखिंडीला नाव दिले पावनखिंड. बाजी, शिवा, असं नसतं बाबाजी, असं नसतं शिवा. आता आपल्या सैन्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आपण या. राम राम.
आम्ही सर्वप्रथम अंबिराव मोहिते 40,000 पागा 7 सत्र शिलेदार 2 लाख पराठी एवढ्या मोठ्या सेनेची जबाबदारी सैन्यपद म्हणून आमच्यावर होती. एवढ्या सैन्याचं नेतृत्व करणे, मोहिमा आखणे, प्रशासन करणे, सैनिकांचे सिंचन करणे, सैनिकांच्या आढावा होणे, त्याच्या पराक्रमास प्रोत्साहन देणे, त्याच्या विमानानंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटून राष्ट्रपती देणे, त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावणे, सर्व उपसेनापती शिलेदार बालगिरांना बरोबर घेऊन चालणे, सैनिकी लुटीची हिशेब लाटण्यासमोर सादर करणे, महाराजांची आज्ञा पाळणे, अशा जबाबदाऱ्या सेनापती म्हणून राजाने आमच्यावर सोपवल्या होत्या. राजासोबत आम्ही अनेक मोहिमा आखल्या. शत्रूच्या सैन्यापुढे आपल्याला तुटपुंच्या सैन्याचा निभाव लागणार नाही म्हणून राजाने नेहमी गनिमी काव्याने लढाई लढली. राजासोबत आम्ही गुल्ल पद्धतीनं शत्रूच्या छावणीवर हल्ला करायचो. बहादूर खान, निजामशाह, आदिलशाह, औरंगजेब, शेरखान, शाहिस्तेखान अशा काही शत्रूंविरोधी लढाई आम्ही राजासोबत केली. होय हंबीरराव, सोयराबाईंचे तुम्ही सख्खे बंधुराज, तरीही राजारामापेक्षा सर्वात जास्त जीव तुम्ही शंभूराजांवर लावलात. आईविना वाढलेल्या शंभूराजांना आपण बालपणापासून पाहत लढा लावलात. होय आम्ही मामा, आमच्या आबासाहेबांपेक्षा जास्त काळ तुमचा सहवास आम्हाला लाभला. फक्त तुम्हीच आम्हाला पूर्ण ओळखून होता. आपल्या स्वराज्यासाठी अवघं आयुष्य बहाल करणारी जी व्यक्ती रणांगणावर तळपती तलवार घेऊन उतरते आणि आपल्या अचूक नियोजनाने शत्रूची दाण उडवते, ऐसा योद्धा पुन्हा होणे नाही. अनेक प्रलोभनं समोर येऊनही हंबीररावांनी आमच्या शंभूराजेंची साथ कधी सोडली नाही. आमच्या शंभूराजेंना त्यांचं छत्र आणखी अधिक काळ लाभलं असतं तर आपलं स्वराज्य हिंदुस्थानवर वाढलं असतं, हेही तितकंच खरं. आपल्या आयुष्याचा क्षण आणि रक्ताचा कण आणि कण स्वराज्यासाठी बहाल केला असे होते आमचे सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव असं नसतं, आऊसाहेब आपणही असं नसतं, शंभूराज असं नसतं. आता आमच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक आपण यावं. नमस्कार, मी बलबीरराव नाईक म्हणजे बहिर्जी नाईक. रामोशी जातीचा मी आदिवासी. दऱ्याखोऱ्यात जंगलात वस्ती करून राहणं, जंगलात असल्यामुळे सतत कोणत्या ना कोणत्या अडचणीत येतच असल्यामुळे रोजच आयुष्य संघर्षमय. अहमदनगरच्या शेंगवे नाईक टालनगर या गावचे आम्ही. दऱ्याखोऱ्यात जंगलात बालपणापासून वावरल्यामुळं माणसांचं काय तर निसर्ग, प्राणी, पक्षी, पानं, फुलं या सगळ्यांचंच बारकाईने निरीक्षण करण्याचं ज्ञान आम्हाला लहानपणापासून. वेगवेगळ्या लोककला सादर करणाऱ्या लोकांचं निरीक्षण करणं, त्यांचं गायन, नृत्य, अभिनय शिकणं असा छंद बहिर्जींना लहानपणापासूनच होता. बहुरूप्यासारखी रूप बदलण्यात तर कला दैवताचा त्यांच्यावर वरदहस्तच होता. एवढं सगळं गुण असून पण आम्ही शस्त्रकला पण जमून होतो. राज्याचे आणि स्वराज्याचे काम यावं म्हणूनच देवाने हे सगळं गुण आम्हाला दिले असतील. बरोबर बोलतात बहिर्जी. बहिर्जींची कुशाग्र बुद्धी, तीक्ष्ण नजर, सजग कान, चपळ शरीर, धाडसी बाणा आणि कला प्रकारांची उत्तम जाण या गुणांच्या जोरावरच ते शत्रूच्या पोटात शिरून तेथील इत्तमभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असत आणि त्यामुळेच आमचा गनिमी कावा यशस्वी ठरत असे. बहिर्जी, आपल्या पहिल्या भेटीची कथा सांगूया यांना. होय राजे, आऊसाहेबांनी एका स्पर्धेची दवंडी केली होती. त्या रानात हैदोस घालणाऱ्या लांडग्या कोल्ह्यांचा बंदोबस्त करणाऱ्याला आऊसाहेबांनी बक्षीस जाहीर केलं होतं. तेव्हा आम्ही काही लांडग्या कोल्ह्यांच्या शेपट्या तोडून आऊसाहेबांना आणून दाखवल्या होत्या. आऊसाहेबांनी आम्हाला सोन्याचं कडं दिलं होतं, पण मला राजांना भेटायचं होतं. तसं मी आऊसाहेबांना विचारलं तर त्या म्हणाल्या, असतील कुठे तर विटी दांडू खेळत. असं समजल्यावर मी राजांना शोधायला लागलो. एका ठिकाणी पोहोचलो. त्या रानाजवळ मोर ओरडतानाचा आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने मी गेलो तर तिथे काही पोरं विटी दांडू खेळत होती. इथं मी विचारलं, तुमच्यापैकी शिवाजी राजा कोण आहेत? तेव्हा आम्ही पुढे येऊन तुम्हाला आमची ओळख दिली आणि तेव्हा लांडगा कोल्ह्यांचा बंदोबस्त करून तुम्ही बक्षीस मिळवलेलं सोन्याचं कडं आम्हाला दाखवलं. तेव्हाच आम्ही ओळखलं हा अतिशय धीट आणि हुशार मुलगा आहे. तेव्हा मीही तुमच्यासोबत खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आम्ही तुम्हाला विचारलं, तुला काय काय येतं?
खेळ तर येतातच, पण मी भविष्यही सांगतो. असं म्हटल्यावर सगळी पोरं माझ्या भोवती कळवून आपलं भविष्य विचारू लागली. आणि तेव्हा तुम्ही दिलेल्या उत्तराने आम्ही चकित झालो आणि तेव्हाच आम्ही तुम्हाला हेरलं बहिर्जी. होय राजा, त्यावेळी आम्ही पोरांना म्हटलं, आता तुम्ही तलवारचे हात शिकत होतात आणि माझी चावल लागता तुम्ही तलवारी झाडात लपवून ठेवल्यात. झाडात लपवून माझी चावल लागायला ही सांगायला समोर ओरडला. तो मोर खरा नव्हता, तो कुणीतरी मुलगाच ओरडला. तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं. आम्ही बहिर्जींना विचारलं, तुला कसं कळलं तो मोर नव्हता ते? राजे, वैशाख महिन्यात मोर कसा ओरडेल? पावसाळ्यात मोर ओरडतो आणि उन्हाळ्यात पावसा पक्षी ओरडतो. उन्हाळ्यात त्या पोरांनी मोराच्या आवाजात खून केली तर कुणाला पण संशय येईल की. त्याच्या या सामान्य ज्ञानाने आम्ही चकित झालो आणि तेव्हा आम्ही त्याला विचारलं, तू खरोखर आमच्या बरोबरीने स्वराज्य उभारणीच्या कार्यात सामील होशील का? आणि मी आनंद होऊन म्हणालो, अशा रीतीने या स्वराज्य स्थापनेनंतरही आम्ही राजांच्या सोबत आहोत. वेगवेगळे वेश बदलण्यात आणि बेमालूम नक्कल करण्यात ते पारंगत होते. जसे ते नक्कल करण्यात पारंगत होते तसे समोरच्या व्यक्तीच्या तोंडातील शब्द चोरण्यातही पारंगत होते. कारण जेव्हा बहिर्जी हेरगिरी करण्यासाठी वेषांतर करून शत्रूच्या राणीवशात जाऊन राहत असत, तेव्हा तेथील दासी आणि प्रत्यक्ष राणीला देखील संशय येत नसे. फकीर, कोळी, साधू, वासुदेव, संत अशी कुणाचाही अभिनय आणि कुणाचंही वेषांतर ते बेमालूम करत असे. अहो इतकंच काय, औरंगजेबाच्या छावणीत जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून खुद्द त्याच्याकडूनच बक्षीस घेऊन आलेला असा हरहुन्नरी कलाकार होता बहिर्जी नाईक. राजाच्या दरबारातील 3 ते 4,000 गुप्तहेर आम्ही शत्रूच्या परिसरात पेरून ठेवले होते. चुकीची माहिती देणाऱ्याला सरळ कडवट केला जाता येईल एवढी कडक शिक्षा आम्ही ठेवली होती. कारण राजांनी काय नियोजन केलं ते फसलं तर राजांच्या जीवाला व सैन्यालाही काय धोका होऊ शकतो. त्यामुळे त्या चुकीला माफी नव्हती. ते प्रत्यक्ष लढाईत सामील असो वा नसो, परंतु बहिर्जींच्या डोक्याची लढाई मात्र नेहमी सुरू असायची. कारण सोंग घेणं सोपं असतं, पण सोंग वठवणं अवघड असतं. हेराला कोणतंही सोंग घेण्या अगोदर त्या सोंगाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. त्या सोंगाची देहबोली, भाषा, भाषेचा लहेजा, सोंग कोणत्या भागातील आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, त्यांचे आराध्य दैवत कोणते, पवित्र धर्मग्रंथ कोणते, त्यांचे सण कोणते, त्यांचे राहणीमान कसे, खानपान कसे, ह्या सगळ्याचा अभ्यास हेराला करावा लागत असे. कारण कोणतं सोंग किती काळ वठवावं लागेल हे हेरालाही माहिती नसेल. आणि याच्यात जरा जरी चूक झाली तरी शत्रूला संशय, आणि शत्रूला संशय म्हणजे मरण. राजांच्या सुरतेची स्वारी असो, प्रतापगडचे युद्ध, पन्हाळ्याच्या मस्तलीत किंवा आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाला घातलेली लावलेली शरणागती, पुरंदरचा तह, अशा काही मोहिमा आम्ही गुप्त पद्धतीने फत्ते केल्या. हे सगळं करत असताना बहिर्जींनी इतकी कमालीची गुप्तता पाळली होती की ते शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून काम करतात हे खुद्द त्यांच्या पत्नीला देखील माहीत नव्हते. बहिर्जींचं आणखी सांगायचं गुणवैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गनिमी काव्यानुसार, गनिमी कावा एका चित्रपटामध्ये वापरला गेला. बहिर्जी आताच्या या रयतेसाठी जवळचं उदाहरण मी सांगू इच्छितो. आपल्याला माहीत असलेला उरी हा चित्रपट, याच्यामध्ये एक संकल्पना आमच्या मनाला फार भावली. त्या संकल्पनेचं नाव आम्ही ऐकलं, सर्जिकल स्ट्राईक. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूच्या छावणीत थेट घुसणे आणि बेसावध शत्रूला थेट भिडणे आणि त्याच्यावर बेसावध हल्ला करून शत्रू सावरेपर्यंत तिथून पोबारा करणे. आणि हा सर्जिकल स्ट्राईक करताना त्याच्या प्रमुखांना पत्रकारांनी विचारणा केली. तेव्हा प्रमुखांनी सांगितलं, बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर खात्याप्रमाणे आम्ही माहिती काढली आणि शिवाजी राजांनी आखलेल्या गनिमी काव्याप्रमाणे शाहिस्तेखानावर ज्या पद्धतीने त्यांनी हल्ला केला होता तोच हल्ला, त्याच हल्ल्याची पद्धत आम्ही या सर्जिकल स्ट्राईक मध्ये वापरली. महाराजांचा सर्जिकल स्ट्राईक जगातला उत्तम स्ट्राईक मानला जातो. अमेरिका, चीन, रशिया या देशांमध्ये बहिर्जी आपला सर्जिकल स्ट्राईक लष्करामध्ये अभ्यासाला ठेवलेला आहे. ही आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. बहिर्जींचं सांगायचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या पद्धतीने माणसांच्या देहबोली ते जाणून होते त्याच पद्धतीने ते प्राण्यांच्या देहबोली देखील जाणून होते. आणि त्यांच्या गुप्तहेर खात्यात ज्या पद्धतीने माणसं काम करत होती तसेच वन्यजीव देखील काम करत होते. बहिरी ससाणे, गिधाडे हे देखील बहिर्जींचे गुप्तहेर होते. खरं तर बहिर्जी म्हणजे आमचा तिसरा डोळा. आम्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बहिर्जी असं नसतं वा बहिर्जी. आता आमचा उजवा हात म्हणजेच प्रति शिवाजी मनवले जाणार नेताजी काका पालकर. आपण राजे मुलगा, नमस्कार. मी माझ्या राजांचा नेताजी काका, माझ्या हक्काचा नेतू. मी असेन 8-10 वर्षाचा. माझ्या हक्काचं माऊस
बहिणीचं लग्न होतं. माझे वडील गावाचे पाटील होते. लग्न मोठं सतत मठात पार पडलं होतं. अक्का बोलावर चढली होती. पाहुणं रावणं जमलं होतं. सनई चौघडे वाजत होते. माझी मावशी खूप आनंदात होती. मंगलाष्टके सुरू होणार तितक्यात अर्धा सुरू झाला. मोगल आले धावा पळा जीव वाचवा. सगळ्या मंडपात एकच होदोस माजला. सगळे सैरवैर पळू लागले. कुणीतरी पळून गेले तर कुणीतरी लपून बसले. मोगलांनी लग्न मंडप उद्ध्वस्त केला होता. मोडतूक सुरू केली होती. कुणीतरी नवरा नवरी मावशी व काही नातेवाईकांना घरात बंद केले. मला कोणीतरी लांब ओढत नेलं होतं. मी लांब उभं राहून चाललेला हैदोस बघत होतो. मोगलांचे शिपाई दार ठोकावू लागले. दार सागवानी कडी कोंडे सरदार म्हटल्यावर म्हटल्यावर शिपायांनी घराला आग लावली. जेवणासाठी आणलेले तुपाचे डबे त्यांनी अख्खी ओतले. मोठाच भडका उडाला. माझ्या बाजूला असलेली माणसं रडत होती आणि बाजूला उभं राहून चाललेला हैदोस बघत होती. मला काय कळत नव्हतं नेमकं काय करावं. तेव्हा मी या मोगलाविरुद्ध किडीला पेटलं. माझ्या वडिलांनी व गावातल्या लोकांनी धास्तीनं गाव सोडलं. आम्ही 4 वाजता एक झालो. शेतीवाडी मळा घरदार डोंगर पुन्हा लवा जमा झाला. माझ्या सवंगड्यांसोबत मी तिथं मोठा होऊ लागलो. तसवार मी घोड्यावर सावर होऊन दऱ्याफोऱ्या डोंगर पालथे घालू लागलो. माझ्या सवंगड्यांसोबत मी दानपट्टा तलवार बाजी शिकू लागलो. मनात एकच ध्यास होता. परकीय राजविरुद्ध मोगलाविरुद्ध लढायचं बदला घ्यायचा. माझे वडील वारल्यावर गावची पाटीलकी माझ्याकडे आली. न्याय निवडा. चोऱ्या लुट्यांपासून मी गावचं रक्षण करू लागलो. तेवढ्यात बातमी समजली. राजांनी तोरणागडावर चोराचे तोरण बांधले. तेव्हा मी राजांकडे अर्ज करून सैन्यात दाखल झालो. पिळदार शरीरयष्टी असणारे नेताजी काका सैन्यात दाखल झाले. काही दिवसात आम्ही त्यांना पुरंदरचे किल्लेदार म्हणून नेमले. पुरंदरचे किल्लेदार म्हणून ते आपल्या जबाबदाऱ्या चोख बजावत असल्याच्या बातम्या आम्ही कामगिरीवर असताना आमच्या कानी येत होत्या. तेव्हा आम्ही मनोमन खुश होऊन म्हणत असू, शेवटी हिरा तो हिरा चमक दाखवणार. परंतु लढवय या बाण्याचे नेताजी काका यांना काही केल्या स्वस्त बसले. काहीतरी पराक्रम गाजवावा असं त्याला नेहमी वाटते. पुढे जाऊन आपल्या सैन्याचे सरनोबत पद आम्ही त्यांना बहाल केले. तेव्हा नेताजी काकांचा आनंद गगनात मागेनासा झाला. नेताजीने या सरनोबत पदाचा असा काही फायदा घेतला. घोड्याला टाच मारली. 2 समशेरी हातात घेतल्या आणि रणांगण गाजवायला सुरुवात केली. आम्ही इकडे विजापूरमध्ये शत्रूचा धुवा उडवत होतो आणि आदिलशाही मुलखात आम्ही नेताजी काकांना स्वैर सोडलेले होते. त्यांचा लढवय्या बाणा आणि या शिवाजीचा लढवय्या बाणा आता एक झाला होता. लोक नेताजी काकांना आता प्रति शिवाजी म्हणून ओळखू लागले होते. पण पुढे काळाने एक वेगळाच डाव मांडला होता. पुढे जाऊन नेताजी काका व आम्ही शत्रूसमोर भांडणाचा एक बनाव केला. नेताजी काका विजापूरच्या शत्रूला जाऊन मिळाले. त्यांनी शत्रूशी हात मिळवणी केल्याच्या बातम्या आमच्या अन्य शत्रूंमध्ये पोहोचल्या. सगळ्यांना वाटले शिवाचं काही नवीन राजकारण तर नसेल. अर्थातच ते आमचं एक राजकारण होतं. परंतु तो डाव आमच्यावरच उलटला. आम्ही दोघेही याच्यामध्ये पुरते घुसलो. विजापूरमध्ये जाऊन नेताजी काका अडकले. इकडे आग्र्यात औरंगजेबाने अनेक राजे रजवाड्यांना आपल्या राजदरबारात आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण आम्हालाही होतं. आम्ही आमच्या बाळ शंभूसोबत आग्र्याला गेलो. परंतु त्या ठिकाणी औरंगजेबाने आमचा भयानक अपमान केला. तो आम्हाला सहन झाला नाही. परंतु जिभेवर साखर ठेवून औरंगजेबाने आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ज्या महालामध्ये त्याने राहायला जागा दिली तो महाल त्याने नजरकैदेत ठेवला आणि आम्हाला कैद झाल्याचेही आमच्या ध्यानात आले. झाले घात झाले. फसलो. बाळ शंभूंसोबत आम्ही फसलो. विजापूरमध्ये नेताजी काका अडकून पडले आणि आग्र्यामध्ये आम्ही अडकून पडलो. काही दिवस असेच उलटले. आमच्यासोबत त्या ठिकाणी कोंडाजी फर्जंद होते. आम्ही रोज नवनव्या युक्त्या करत होतो. गनिमी काव्याने इथून निसटायचा प्रयत्न करत होतो. थोड्या दिवसात आम्ही बनाव केला. आमची प्रकृती अत्यंत खालवत आहे.
आणि येथील गोरगरीब जनतेला आम्ही दानधर्म करू इच्छितो असं म्हणत आम्ही रोज मिठाईचे पेटारे पाठवू लागलो. आणि याच संधीचा फायदा घेऊन एक दिवस औरंगजेबाच्या बेसावध सैन्याच्या डोळ्यात धूळ टाकून आम्ही त्या मिठाईच्या पेटाऱ्यातून पसार झालो. एका पेटाऱ्यातून आमचे बाळ शंभू गेले तर एका पेटाऱ्यातून आम्ही गेलो. तेव्हा कोंडाजी फर्जन यांनी बिछाण्यावर आमची जागा घेतली, कारण औरंगजेबाच्या सैन्याला वाटावं की शिवाजी इथे झोपलाय. परंतु तिथे कोंडाजी फर्जन होते. थोड्या दिवसांनी कोंडाजी फर्जन तिथून निसटले. जेव्हा औरंगजेबाच्या लक्षात आलं की खरा शिवाजी निसटून गेलाय, तो गेला म्हणून काय झालं, त्याचा उजवा हात असणारा प्रति शिवाजी आपल्या तावडीत आहे, त्याला कैद करण्याचा हुकूम त्याने आपल्या सैन्याला केला. तेव्हा विजापुरी असलेल्या नेताजीला काहीच लक्षात आलं नाही, आपला दोष काय, चूक काय, आणि आपल्याला कैद, नेताजी काकांना कैद झाली आणि त्यांना अंधारा कोठडीत टाकण्यात आली. औरंगजेबाने तिथे त्यांचा आतोनात छळ केला. शेवटी त्यांच्या समोर एक आव्हान ठेवलं, मृत्यूदंड की धर्मांतर. यावर नेताजी काकांनी खूप विचार केला आणि त्यांनी धर्मांतराचा पर्याय निवडला. यात त्यांची शरणागती नव्हती, तर यात त्यांचा गनिमी कावा होता. धर्मांतराची अट मान्य केल्यावरच ते अंधाऱ्या कोठडीतून बाहेर पडू शकणार होते. झालं, नेताजींनी संधी साधली, ते अंधाऱ्या कोठडीतून बाहेर आले. त्यांचं धर्मांतर करण्यात आले. नेताजीचा मोहम्मद कुली खान करण्यात आला. सर्व मुस्लिम ग्रंथ धर्म त्याला शिकवण्यात आले आणि इथून पुढे मोहम्मद कुली खान म्हणून तो औरंगजेबासोबत वावरू लागला. पुढे जाऊन त्यांनी औरंगजेबाचा असा काही विश्वास संपादन केला की औरंगजेबाने खुद्द शिवाजी महाराजांवर चाल करून देण्याचा हुकूम नेताजी काकांना केला. तेव्हा नेताजी काका धर्मसंकटात पडले. आपल्या राजावर चालून जायचं, आपल्या मुलखावर हल्ला करायचा, छे, हे आम्ही करू शकत नाही. यावर नेताजी काकांनी विचार केला आणि त्यांना ध्यानात आलं, आपल्या मुलखात जाण्याची आपल्याला हीच एकमेव संधी आहे. त्यांनी औरंगजेबाचं ते आव्हान स्वीकारलं. महाराष्ट्राच्या वाटेला लागताच नेताजी काकाने औरंगाच्या सैन्यातून पळ काढला. ते थेट रायगडी शिवाजी महाराजांच्या समोर येऊन ठाकले. आम्ही पाहतो तर काय, 9 वर्ष आमच्यापासून विलग असलेले आमचे नेताजी काका असे आमच्या समोर मुसलमानी वेशात आले होते. औरंग्याला वाटलं एकदा पाठवलेला शिवाजीचा माणूस शिवाजी पुन्हा जवळ करणार नाही, पण छे, आम्ही औरंग्याला चपराक दिली. मुसलमान म्हणून आमच्या समोर आलेला नेताजी आम्ही पुन्हा हिंदू धर्मात घेतला. आम्ही त्याला मोठ्या मायेने ममतेने आपलेसे केले आणि पुन्हा एकदा हा नेताजी प्रति शिवाजी म्हणून आम्हाला प्राप्त झाला. पुन्हा एकदा त्याने घोड्याला टाच मारली, दोन्ही हातात शमशेरी घेतल्या आणि रणांगण गाजवलं. अशा पद्धतीने आमचा प्रति शिवाजी आम्हाला पुन्हा प्राप्त झाला. नेताजी असं नसतं. वज्राहूनही कठीण परी शिरीष कुसुमाहूनही कोमल अशी दोन्ही टोकं गाठणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गुरुजी दादोजी पंत कोंडदेव. आपण आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले यांनी या बालशिवबाचे पालकत्व दादोजी पंत कोंडदेव गोचिवडे म्हणजे आमचे गुरुजी यांच्यावर सोपवलेले होते आणि त्यांनी हा विश्वास वादातीत सिद्ध करून दाखवला. गीतेतील उक्तीप्रमाणे योजक हा तत्र दुर्लभ हा, याप्रमाणे आम्हाला हे योजक व्यक्तिमत्व आमच्या बालपणात लाभले. हे केवळ आमचेच भाग्य थोर नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे भाग्य थोर म्हणावे लागेल. होय शिवबा, दादोजी कोंडदेव हे मालवण या गावाचे कुलकर्णी होते. शहाजीराजेंच्या खास विश्वासातले होते ते. शहाजीराजे दादोजी पंतावर वतनाची जबाबदारी सोपवून कर्नाटकात निघाले. तेव्हा त्यांना छोट्या शिवबाची ही जबाबदारी त्यांना दिली होती. आमच्या शिवबाचे अभ्यासाचे शिक्षण, विश्वासाचे शिक्षण, संस्काराचे शिक्षण हे सर्व दादोजी कोंडदेवांनी पाहिले. अत्यंत जिव्हाळ्याने ते स्वराज्य उभारणीच्या कार्यात सहभागी होते. इतकेच काय तर शिवबाला छत्रपती शिवाजी महाराज घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गुरुजींनी ओस पडलेली गावे वसवायला सुरुवात केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सोन्याचा नांगर फिरवला आणि जनतेला शेती करण्यासाठी उद्युक्त केले. उद्ध्वस्त झालेले मुलूक त्यांनी पुन्हा वसवायला सुरुवात केली. लोकांच्या बाबतीत न्याय निवाडा करणे, थोरा मोठ्यांचा स्त्रियांचा आदर, गरजूंची विचारपूस, दारू गोळा साठा यांची माहिती घेणे, डागडुजी करणे, वाडे बांधणे अशी कामं दादोजी कोंडदेव आमच्यासमोर जाणीवपूर्वक करत असत. कारण याच्यातूनच संस्कार आणि अनुभवांचे धडे आम्ही घ्यावेत म्हणून. खरं तर दादोजी पंत कोंडदेव हे त्या काळी 70 उलटलेले जवान, खरं तर सैन्यामध्ये स्वतः भरती नसलेले परंतु शिलेदार घडवणारे, ज्याला तुमच्या भाषेत म्हणतात किंग मेकर, असे स्वराज्याचे खरे पहिले शिलेदार होते आमचे गुरुजी दादोजी पंत कोंडदेव. गुरुजी आमचा आपला सादर प्रणाम. असं नसतं ना गुरुजी. आमचे स्वराज्य म्हणजे एक मोठे कुटुंबच होते.
जेव्हा आम्ही कामगिरीवर बाहेर पडत असू तेव्हा आमच्या या स्वराज्यरूपी घराचे रक्षण करण्यासाठी आणि त्याचा कारभार पाहणारी काही मंडळी होती. त्यातीलच एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे बाळाजी आवजी चित्रे. आपण बघा. होय राजे. राजे मुजरा. बाळाजी आवजी चित्रे अर्थात ही आमची चिटणीस आमच्या स्वराज्याचा सर्व दप्तरी कामाचा लेखाजोखा पाहण्याचं काम बाळाजी आवजी करत असत. आपल्या दप्तरी काम करण्याची संधी मिळाली हेच आमचं भाग्य होते राजे. राजे मुजरा. असं नसतं बाबा. इतिहासामध्ये ज्या व्यक्तिमत्वाची आजही ठळक नोंद नाही असे एक व्यक्तिमत्व आता आम्ही आपल्यासमोर आणणार आहोत. केसरबाई या. होय राजे. राजे मुजरा. जिला नाही कुणाची सर अशी मी बाई केसर. राम राम म्या केसरबाई. राजेंच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर खात्यातली एक खबरी नाईकांपर्यंत खबरी पोहोचवणं जसं म्या शिकाफीन करत होते तसंच तलवार बाजी दानपट्टा हे बी मी करत होते. राजांच्या पायी स्वराज्याच्या ठाई काम करायचं भाग्य मला लाभलं. अहो केसरबाई आपल्यासारख्या रणरागिणींनी मैदान गाजवलं म्हणून स्वराज्य उभं राहील. आमच्या आऊसाहेबांची शिकवण आम्ही तुमचा मनोभावे आदर करतो आणि आपल्याला सादर प्रणाम करतो. असं नसतं. आता आमच्या अन्य शिलेदारांनी पुढे यावं. सर्व शिलेदारांनी रयतेला आपली ओळख द्यावी. नमस्कार, मी प्रतापराव गुजर. नमस्कार, मी फिरंगोजी नसाळे. नमस्कार, मी कारागी देडे. नमस्कार, मी मदार मेहतर. नमस्कार, मी मुरारबाजी देशपांडे. नमस्कार, मी कोणाची बरदर. नमस्कार, मी जीवा माला. या सर्व शिलेदारांनी प्रत्येक युद्धात आमची साथ दिली. आपल्या समशेरीने शत्रूला चांगलेच पाणी पाजले. यांचे एकच तत्व होते. हर हर महादेव. हर